करवीर तालुक्यातील कोथळी, कुरुकली, परिते, बेले परिसरात महायुतीचे उमेदवार चंद्रदीप नरके यांची प्रचार संवाद यात्रा काढण्यात आली। या सभेत बोलताना प्राध्यापक जालंधर पाटील यांनी यावेळी चंद्रदीप नरकेंसारखं अभ्यासू नेतृत्व पाठवून करवीर मतदारसंघाचा चौफेर विकास करूया असं आवाहन प्राध्यापक जालिंदर पाटील यांनी केले। शेतकऱ्यांचा सन्मान करणाऱ्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राबवल्या। गेल्या 50 वर्षात काँग्रेसनं शेतकऱ्यांची पिळवणूक केली, पण एकनाथ शिंदेंनी 7.5 HP पर्यंत शेती पंपांची वीज माफी, 12,000 रुपये शेतकरी सन्मान अनुदान यासह लोककल्याणकारी योजनांचा धडाका लावलाय। त्यामुळे एकनाथ शिंदे यांचं नाव महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात अधोरेखित झालं असल्याचं त्यांनी सांगितलं। भोगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष नामदेव पाटील यांनी आपल्या भाषणात कुरुकलीचं गायरान गावठाण करण्यासाठी तत्कालीन मंत्री जयंत पाटील यांनी नकार दिला होता, पण चंद्रदीप नरके यांच्या प्रयत्नातून 60 हेक्टर गायरान गावठाण म्हणून मिळालं असल्याचं सांगितलं। चंद्रदीप नरके हे सामान्य जनतेच्या विकासासाठी झटणारं नेतृत्व असून कुरुकली गावातून मोठं मताधिक्य देण्याचं आश्वासन त्यांनी दिलं। यावेळी हंबीरराव पाटील, जनार्दन पाटील, मधुकर जांभळे, सुभाष पोवार, सुनील कारंडे यांनी मनोगत व्यक्त केली। या सभेला सरपंच सरदार पावते, अजित पाटील, बबन पाटील, MG पाटील, मोहन पाटील, विलास पाटील, नामदेव कारंडे, अंकुश कांबळे, अभिजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते।